केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी खुलासा केला आहे की एका ज्योतिषाच्या सांगण्यावरून एकता कपूरने त्यांना क्योंकि सास भी कभी बहू थी या टीव्ही शोमध्ये नोकरी दिली होती. करिअरच्या सुरुवातीला कमाई खूपच कमी होती, त्यामुळे गरिबीची परिस्थिती होती, असेही त्यांनी सांगितले. ज्योतिषाच्या सांगण्यावरून एकता कपूरच्या शोमध्ये काम मिळाले. कली टेल्सला दिलेल्या मुलाखतीत स्मृती इराणी म्हणाल्या, क्योंकि सास भी कभी बहू थी या टीव्ही शोमध्ये मला माझ्या व्यक्तिमत्वामुळे काम मिळाले नाही. खरं तर एकता कपूरच्या ऑफिसमध्ये एक ज्योतिषी बसले होते. त्यांनी मला दुरून पाहिले आणि मला थांबायला सांगितले. त्या ज्योतिषाचे नाव जनार्दन होते आणि ते म्हणाले की एक दिवस मी मोठी स्टार होईन. त्यांनी एकताला सांगितले की जर त्यांनी माझ्यासोबत काम केले तर मी देशात खूप प्रसिद्ध होईन. पंडितजींच्या मागे एकताही हजर होत्या, हे मला माहीत नव्हते. मी दुसऱ्या शोच्या कॉन्ट्रॅक्टवर सही करायला गेले होते. ज्योतिषाचे म्हणणे ऐकून एकता ताबडतोब माझ्याकडे आल्या आणि मी कोणत्या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी आले आहे, असे विचारले. 1800 रुपये मासिक पगारावर मॅकडॉनल्डमध्ये काम करायचे. त्यावेळी मी मॅकडॉनल्डमध्ये काम करत होते. तिथे माझी मासिक कमाई 1800 रुपये होती. तर त्या शोसाठी मला 1200 ते 1300 रुपये मिळणार होते. अशा परिस्थितीत दररोज 1200 रुपये जास्त चांगले होते. हे सर्व समजल्यानंतर एकताने ते करार फाडला आणि मला 1800 रुपये प्रतिदिन मानधनावर तुलसी विराणीच्या भूमिकेत घेण्याचे ठरवले. हे पाहून मला धक्काच बसला. जिथे भांडी धुवून महिन्याला 1800 रुपये कमावायचे तिथे आता मला रोज 1800 रुपये मिळणार होते. हा क्षण माझ्यासाठी खूप खास होता. मी लॉटरी जिंकल्यासारखे वाटले. गर्भपात होऊनही स्मृती कार्यरत राहिल्या. या मालिकेच्या शूटिंग दरम्यान स्मृती यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. त्या 2 शिफ्टमध्ये काम करायच्या. दिवसा त्या रवी चोप्राच्या रामायणासाठी शूटिंग करायच्या, तर संध्याकाळच्या शिफ्टमध्ये क्योंकि सास भी कभी बहू थीसाठी शूटिंग करायच्या. एक काळ असा होता की शूटिंग दरम्यान त्या गरोदर राहिल्या होत्या. घरी जात असताना त्यांचा गर्भपात झाला. गर्भपात होऊनही त्यांना दुसऱ्या दिवशी शूटसाठी बोलावण्यात आले. स्मृतीनुसार त्यांच्यासोबत काम करणाऱ्या त्यांच्या सहकलाकारांनी निर्माती एकता कपूरला गर्भपाताची बातमी खोटी असल्याचे सांगितले होते. त्याला उत्तर म्हणून स्मृती दुसऱ्या दिवशी वैद्यकीय अहवाल घेऊन एकताकडे गेल्या. त्यांचा गर्भ जगला असता तर पुरावा म्हणून आणले असते, असे त्यांनी एकताला सांगितले. या शोमुळे राजकारणाच्या शिखरावर पोहोचले. या मालिकेमुळे स्मृती यांना ओळख मिळाली आणि या प्रसिद्धीच्या जोरावर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. आज त्या देशातील सर्वात शक्तिशाली मंत्र्यांपैकी एक आहेत. त्यांनी अमेठीतून राहुल गांधींचाही पराभव केला होता. आज त्या मोदी मंत्रिमंडळात महिला आणि बालविकास मंत्रालय पाहत आहेत. याशिवाय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय मिळालेल्या त्या पहिल्या बिगर मुस्लिम आहेत.